नमस्कार. हे काय आहे माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? जे गावाकडे राहिले असेल त्यांना नक्कीच माहिती असेल. हे आहे उंबराची फळं, म्हणजेच औदुंबराची फळं. उंबर तर सगळ्यांनीच बघितलं असेल. औदुंबर नाव थोडं तुम्हाला समजायला मुश्किल जाईल, पण उंबर माहिती आहे ना? तर ही उंबराची फळं आहेत. ही एकदम छोटी-छोटी आहेत. हे थोडे मोठे झाले की असे गुलाबी रंगाचे होतात, पिकतात. बरेचसे पाखरं वगैरे ह्यांना खातात आणि त्याच्यामुळे खूप सारे पक्षी वगैरे त्या उंबराच्या झाडाच्या आजूबाजूला दिसतात. ते पिकल्यानं त्याचा वास मला खूप आवडतो. तो सुगंध अगदी ती उंबरं खायला वाटतात. पण तेव्हा त्या पिकल्यानं त्यात खूप मुंग्या असतात ना, म्हणून ते खायला होत नाही. त्याचं सेम म्हणजे आपण अंजीर खातो. अंजीर आणि ह्या फळामध्ये काहीच फरक नाही आहे, सेमच असतं. फक्त उंबराचं झाडं उंबर थोडंसं गोड असतं, त्याच्यामुळे त्याच्यावर खूप मुंग्या असतात. मी उंबर खाऊन बघितलंय, मला तर आवडलं होतं. चला तर मग आज आपण या उंबराची भाजी करूया. ही सगळी उंबरं मी एका पातेल्यात घेतली आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता. त्याच्यावरती धूळ, माती काही असेल तर ती निघून जाईल. त्याच्यामुळे जेवढं गरजेचं आहे तेवढं मी पाणी टाकते आणि छानपैकी हे धुवून घेते. जसं धुतल्यानंतर बघा कसं हळूहळू तुम्हाला दिसेल त्याच्यातून जसं धुळीचं पाणीसारखं निघताना दिसेल. आपल्याला ती धूळ दिसून नाही येत, पण नकळतपणे त्याच्यावरती खूप सारी धूळ असते. आजूबाजूला गाड्या जातात किंवा हवा असते, त्याच्यामुळे ती धूळ बसलेली असते. तर ती सगळी आपण धूळ साफ करून घेऊया. साफ करून झाले की आपण ती सगळी उंबरं, या औदुंबराची फळं आहेत ते आपण बघितलं असतं कसं खराब पाणी होतंय. ती धूळ सगळी निघते त्या फळापासून. ते आता आपण चांगल्या पातेल्यामध्ये काढून घेऊया. तुम्हाला माहिती आहे का, हे उंबर किती औषधी आहे? आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन गोळ्या औषधं खातो. त्याच्यापेक्षा हे उंबराची वर्षातून एकदा तरी भाजी खाल्लेली नक्कीच चांगली. स्त्रियांना जर जास्त मासिक पाळीच्या वेळेस जर जास्त रक्तस्राव होत असेल, पोट दुखत असेल, तर हे उंबराचं फळ त्याच्यासाठी खूप गुणकारी औषध आहे. तसेच स्त्रियांना कंबरदुखी, गुडघेदुखी, हाडांमध्ये कॅल्शियमची कमी असते, तर त्याला हे सर्वोत्तम रामबाण उपाय आहे. ते आहे उंबराचं फळ, औदुंबराचं फळ. तर आज आपण तसं तर खाल्लं जाणार नाही, पण मग आपण भाजीच्या रूपाने खाऊया आणि ही आमच्याकडे सर्रास भाजी केली जाते आणि ती सगळ्यांना आवडते. माझी मुलंही आवडीने खातात बरं. रानातल्या रानभाज्या किंवा आपल्या गावठी भाज्या जेवढ्या पण आहेत त्या माझ्या घरामध्ये सगळे मुलं आवडीने खातात. असं मी उंबरामध्ये आता धुवून झाल्यानंतर पाणी टाकलेलं आहे आणि आता हे काय करणार आहे, ही उंबरं मी आता गॅसवरती शिजायला ठेवणार आहे. म्हणजे उकडून घेऊया आपण त्यांना छानपैकी, त्याच्यात पाण्यामध्ये ती शिजवून घेऊया. तर आता मी गॅस लावते आणि गॅसवर शिजायला ठेवून देते. लहान गॅसवरच ठेवू द्या. जास्त मोठा गॅस केला तर जास्त जोरात उकळ येणार आणि मग ते खाली पाणी पडणार, गॅस खराब होणार. थोडं मंद म्हणजे एकदम लहान पण नाही, नॉर्मल गॅसवर ती उकळत ठेवून द्या. अगदी 5-10 मिनटात त्याला उकळ येतो. उकळल्यानंतर पण ना ती शिजेपर्यंत थोडंसं गॅसवरच राहू दे. ती जसं नॉर्मल शिजली गेली पाहिजे. कडक असतं फळ थोडं ते, तर ते शिजायला थोडा वेळ घेईलच, लगेच होणार नाही. एक 20-25 मिनटं तरी लागतील ते उंबराचं फळ जे आहे ते शिजायला. तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आहे थोडंसं, बघू शकता तुम्ही. तर तुम्ही सांगाल मीठ कशाला टाकले, तर उंबराच्या झाडावरती खूप मुंग्या असतात. मग त्या मुंग्या ज्या आहेत त्या बाहेर निघण्यासाठी म्हणून मी मीठ टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता कुठल्याही फळावरती मीठ टाकलं की त्याच्यामधले जे किडे काही असतं ना, ते सगळं बाहेर निघून जातं. कधी प्रयत्न बघायचा असेल ना तुम्ही, तर पेरूच्या फोडीवरती टाकून बघा. त्याच्यात जर चुकून एखादी अळी वगैरे असेल तर लगेच बाहेर येते किंवा एखादी मुंगी वगैरे असेल तीही लगेच बाहेर निघून जाते. तर आता हे याला उकळ आलेलं आहे छानपैकी, पण ते शिजेपर्यंत आपण छान त्याला म्हणजे ठेवूया गॅसवरती. तर ते शिजणार कसं, हे कसं बाबा कळणार आपल्याला. तर त्याच्यापैकी एखादं उंबर असं काढून बघा आणि हाताने दाबून बघा. मी 1-2 दाबून बघितले, तर ते बऱ्यापैकी सॉफ्ट झाले, लगेच तुटते. आता हे 2 टॅमॅटो, 3-4 मिरच्या घेतल्यात आणि 2 कांदे घेते. जसं आपण एकदम छोटा-छोटा कांदा कापून घ्यायचा आहे, जसं अंडा बुर्जीला वगैरे तुम्ही कापता तसा. त्याच्यानंतर काय करूया, आपण आता भाजी बनवायला घेऊयात. तर सगळ्यात पहिलं ती उंबरं जी शिजलेली आहेत ती मी काढून घेते आणि त्यांना एका ताटामध्ये बाजूला करून घेते, कारण पाणी खूप गरम आहे आणि त्याचं नसतं डायरेक्ट तर भाजी करू नाही शकत. मग त्यांना आपल्याला काय करायचं आहे, साफ करून घ्यायचं आहे. भाजीसाठी
कट करून घ्यायचं आहे. पण तर सुरीने कट करायची गरज नाही, ते आपण कसं साफ करतो आहे बघूया. अशा प्रकारे मी ती उंबरं बाजूला काढून घेते. ज्याच्या जवळ असतील आजूबाजूला कुठे गावाला किंवा झाड असेल तर नक्कीच करून बघा. वर्षातून एकदा मला वाटतं खाल्लीच पाहिजे, स्त्रियांनी खाल्लीच पाहिजे. आपण विनाकारण हॉस्पिटलला जाऊन गोळ्या औषधं खाऊन सुधारण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या पूर्वजांनी ह्या बऱ्याचशा रेसिपीज आहेत ज्या आधीच औषधं म्हणून खाल्ल्या जातात. आपण कधी त्याच्याकडे बघत नाही, पण मला वाटतं एकदा खायला काही हरकत नाही आहे. आपल्या स्वास्थ्यासाठी आरोग्यासाठी नक्कीच खाऊन बघा. तर अशा प्रकारे मी ही सगळी उंबरं काढून घेतली. आता काय करायचं आहे, मला ह्या उंबरांना साफ करायचं आपण. तर ते साफ कसं करायचं, तर एक एक उंबर ना प्रत्येक उंबराला छानपैकी साफ करायचं असतं. एखादा उंबर घ्यायचा, तो फोडून बघायचा. फोडून म्हणजे असं हात दाबा आणि दाबलं की तो लगेच तुटून जातो. आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये एकदम स्वच्छ नितळ दिसतात ती. कुठल्याही प्रकारचा किडा मकोडा काही दिसत नाही आहे. पण नाही आहे असं नाही हां, किडेही असू शकतात. किडे म्हणजे काय, तर मुंग्याच असतात. तर आता आपण मीठ टाकून उकळल्यामुळे काय होतं, त्याच्यातल्या बऱ्याचशा मुंग्या ह्या मेलेल्या आहेत. तर काही फळांमध्ये नाहीच आहेत, पण चुकून कुठे असतील तर त्या लगेच दिसून येणार आणि त्या आपण काढून टाकायच्या आणि एक 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 फळ आरामने साफ करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवतेच मी कशा प्रकारे मुंग्या दिसतील तुम्हाला. हे बघा, अजून एक फळ मी घेतलं, त्याचा दांडा काढून टाकला, दाबलं. हे बघा, याच्यात काळं काळं काहीतरी दिसतंय का तुम्हाला, है ना? ते बाजूला ठेवूया आणि बाकीचं जे स्वच्छ आहे ते काढून बाजूला ठेवूया. आता ते काळं काय आहे, तर ह्या आहेत मुंग्या ज्या मेलेल्या आहेत. त्या काढून टाकल्याच्या का होऊन जातं. बघा, घेऊन गेल्या. ऑलरेडी ती मेलेली आहे, ती बाजूला करून घेतली आपण. आणि हे फळ आपलं भाजीसाठी तयार झालं. अशा प्रकारे तोडायचं आणि बाजूला ठेवायचं. असं एक 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 करून मी ही सगळी उंबराची फळं जी आहेत ती साफ करून घ्यायला लावलीत. बघू शकता किती स्वच्छ आहेत, साफ आहेत. चुकूनच कुठेतरी तुम्हाला एखाद दुसरी मुंगी दिसून येईल आणि ती लगेच दिसून येते, वरतीच येते एकदम, ती आतमध्ये नसते. कारण की आपण उकळल्यामुळे गरम पाण्यामुळे ना त्या मुंग्या सगळ्या अशा मरून गेलेल्या आहेत. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो, अरे उंबर म्हटलं की त्याच्यामध्ये किडे असणार. अहो, पण कुठले किडे असतात त्याच्यामध्ये, बघा ना तुम्हीच किती स्वच्छ आहेत ती. आहेच तर काय, फक्त मुंग्या असतात. कारण की ते फळ गोड असतं चवीला. तुम्ही पिकलेलं उंबर खाऊन बघा, ते गोड असल्याने गोड कुठल्या पण गोष्टीवर मुंग्या येतातच की. आपण चिकू बघतो, आंबा बघतो, आंब्याच्या झाडावर किती साऱ्या मुंग्या असतात, चिकूच्या झाडावर किती छोट्या छोट्या मुंग्या असतात. तसंच याच्यामध्ये पण असतात. फक्त त्या व्यवस्थित साफ करून घ्यायच्या, म्हणजे आपण त्याची व्यवस्थित भाजी करू शकतो. अशा प्रकारे मी ही सगळी उंबरं साफ करून घेतलेली आहेत आणि आता भाजी बनवण्यासाठी रेडी आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कांदा, टमॅटो आणि मिरची कट करूनसुद्धा ठेवलेली आहे. आणि आता आपण करूया ह्या उंबराची भाजी. अशा प्रकारे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. गॅस चालू करते. गॅस चालू केलं, भाजी करायची म्हटलं तर सगळ्यात पहिलं काय येतं, तेल. तेलाशिवाय भाजी थोडी नव्हते. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं तेल. तुमच्याकडे किती भाजी आहे, तुम्ही किती आणली त्या हिशोबाने टाका. मी थोडी जास्त उंबरं आणली होती, मग त्या हिशोबाने मी तेल टाकलेलं आहे. तुम्ही थोडेसे असतील तर थोडेसेच टाका. अशी भाजी असेल ना का मला ती भाकरीसोबत खायला खूप आवडते, म्हणून मी शक्यतो जास्तच करून ठेवते आणि सगळ्यांनाही खायला आवडते. घरामध्ये सुद्धा माझ्या अशा काही वेगळ्या भाज्या असतात ना देशी, त्या खूप खायला आवडतात. तेल टाकून झालेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत राई जिरं. मला प्रत्येक फोडणीमध्ये राई जिरं असतं आणि मला ते आवडतं. तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही टाका. लसूणही टाकू शकता, तर तुम्हाला आवडत असेल तर लसूणही टाकू शकता. मला ह्या भाजीमध्ये ना लसणापेक्षा कांद्यावरती फोडणी केलेली खूप आवडते, म्हणून मी ना असं राई जिरं तडकून झालं की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकली. कुठल्याही भाजीमध्ये कढीपत्ता टाकला की त्याची एक वेगळी चव
टेस्ट आपल्याला ती कढीपत्त्याची जाणून येते. त्याच्यानंतर कांदा, पहिले मिरची टाकूया, कारण की मिरचीचा तिखटपणा जो असतो ना तो तेलामध्ये उतरला गेला पाहिजे. आणि मग कांदा टाकला. आणि आता हे कांदा मिरची व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेऊया. मी नेहमी कांदा भाजत असेल ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. त्याच्याने काय होतं ना, कांदा लवकर नरम पडतो आणि चांगला भाजला जातो. म्हणून मी या कांद्यामध्येच भाजीच्या अंदाजानुसार किती मीठ लागेल ते कांद्यामध्येच टाकून दिलं. काय होतं, नंतर मग ती भाजी सुकी बनवणार आहेत ना, मग ते भाजीला पुरेपूर मीठ सगळ्या भाजीला लागलं जातं. वरून टाकायला गेलं की कुठे लागतं कुठे नाही लागत, म्हणून मी ते कांद्यातच टाकून देते. आणि अशा प्रकारे आता कांदा छानपैकी सोनेरी रंगाचा होईपर्यंत छान परतून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली उंबरं ही एकदम साफ करून ठेवलेली आहेत. त्याच्यामुळे परत मी एकदा सांगते, तुमच्या मनातला जो संशय आहे की किडे असतात मकोडे असतात, तर नसतात किडे मकोडे उंबरामध्ये. ते खूप आयुर्वेदिक आहे, नक्की खाल्लं गेलं पाहिजे. तुमच्या मनातला गैरसमज जो आहे तो काढून टाका. तुम्हाला तरी पण डाऊट असेल तर अर्ध उंबराचं आहे ते तोडून त्याच्यामध्ये मीठ टाकून बघा, त्याच्यात जर किडे असतील तर नक्कीच बाहेर येतील, जे तुम्हाला समजून येईल. अशा प्रकारे मसाला झालेला. त्याच्यामध्ये आता आपण टाकूया हळद आणि थोडासा मसाला. मी ऑलरेडी मिरची टाकले म्हणून मी लाल तिखट एकदम कमी टाकत आहे, फक्त चवीपुरतं, त्या भाजीला चव यावी, कलर रंग यावा म्हणून थोडंसंच टाकत आहे. छान आता हे मसाल्यामध्ये भाजून घेऊया. कांदा मिरची आणि आपलं तिखट आहे ते छान तेलामध्ये भाजलं गेलं पाहिजे. मसाला जेवढा चांगला शिजला जातो तेवढी भाजीला छान टेस्ट येते, चव येते. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडेसे मीठ कापून ठेवले होते ते टोमॅटो. काय होतं ना, त्याच्याने त्या पाणी वळणार. कांदा मिरची त्या मिश्रणाला छान पाणी वळणार आणि मग तेच पाणी नंतर आपल्याला भाजीला उपयोगी येईल. सो 2 मिनटं छान प्रकारे हा टोमॅटो भाजीमध्ये पाणी सुटेपर्यंत भाजून घ्या. मला खूप जास्त टोमॅटो शिजवलेला आवडत नाही, म्हणून मी एकदम नाही शिजवत, थोडासा कच्चाच ठेवते, जेणेकरून तो भाजीत खायला बरा लागतो. आता ही जी उंबरं आपण साफ करून ठेवलेली आहेत ती मी टाकत आहे त्या आपल्या शिजलेल्या मसाल्यामध्ये आणि छान मिक्स करून घेते. अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर पूर्ण मसाला बघा त्या उंबरांच्या जे फळ आहे त्याला पूर्णपणे लागलेला आहे. मी थोडं टाकतानाचा व्हिडिओ नाही टाकलेला आहे, कारण की मी माझ्या एका हातात मोबाईल आणि एका हातात भाजी बनवते. माझ्याकडे काही स्टँड वगैरे नाही आहे. आणि हे असं झाल्यानंतर मी 5-10 मिनटं ही भाजी शिजवून झाली की ही अशा प्रकारे भाजी शिजून तयार होणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर कोथिंबीरनी गार्निश करू शकता. माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही म्हणून मी तशीच घेतली. आणि तांदळाच्या भाकरीसोबत ही भाजी खूपच सुंदर लागते. मला तर खूप आवडते. काय होतं, कधीतरी खाल्ली पण गेली पाहिजे भाजी. तुम्ही पण नक्की करून बघा आणि भाजी जर आवडली तर नक्की मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.